तुम्हाला 2021 मध्ये आलेलं तौक्ते चक्रीवादळ आठवतंय का? गुजरातच्या किनारपट्टीवर धडकलेलं हे वादळ मागील 3 दशकातलं सगळ्यात शक्तिशाली वादळ होतं। गेल्या काही वर्षांपासून अरबी समुद्रात चक्रीवादळांची संख्या ही तीव्रतेने वाढतीये। पण असं का होतंय? त्यात जास्त धोकादायक असणारी उष्णकटिबंधीय चक्रीवादळं अरबी समुद्रात का वाढतायत? त्यामागे कारण काय आहे? आता हा विषय महत्त्वाचा आहे, कारण शेवटी तो तुमच्या माझ्या आयुष्यावर परिणाम करणार आहे। आपण राहतो त्या पृथ्वीसाठी धोकादायक आहे, म्हणजेच आपल्यासाठी धोकादायक आहे। त्यामुळे याविषयी सविस्तर आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आरती औटी, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। समुद्राच्या पृष्ठभागावर तयार होणारी तीव्र वादळ प्रणाली। तीव्र वादळ प्रणाली म्हणजे हवामानाची अशी अवस्था ज्यामध्ये खूप जोरदार वारे, मुसळधार पाऊस आणि विजेचा कडकडाट असतो। आता ही वादळ प्रणाली गरम आणि ओलसर हवामानामुळे निर्माण होते आणि यालाच ट्रॉपिकल सायक्लोन म्हणजेच उष्णकटिबंधीय चक्रीवादळ म्हणतात। उष्णकटिबंधीय चक्रीवादळाचा वेग हा ताशी 119 किलोमीटर पेक्षा अधिक असतो। हे वादळ गरम समुद्रावर तयार होतं, जसे की बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र। हे वादळ मोठ्या प्रमाणात समुद्राचं पाणी शोषून घेतं आणि पावसाच्या रूपात जमिनी भागावर फेकतं, ज्यामुळे पूर, जीवितहानी, जोरात वारे वाहने, झाड पडणं, वीज खंडित होणं, घराचं, शेतीचं नुकसान अशा अनेक घटना घडू शकतात। हवामान बदल हा सगळ्यात मोठा घटक आहे। आता हवामान बदलामुळे चक्रीवादळं अधिक तीव्र होत आहेत। जागतिक तापमान वाढीमुळे महासागर अधिकाधिक उष्ण होत आहेत, असं हवामान तज्ज्ञ सांगतात। त्यांच्या मते अरबी समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान झपाट्याने वाढतेय। चक्रीवादळे ही गरम पाण्यातूनच ऊर्जा घेतात, त्यामुळे महासागर जास्त गरम झाला की वादळे अधिक शक्तिशाली बनतात। याशिवाय वाढत्या समुद्र पातळीमुळे किनारपट्टीवर लाटा अधिक उंच होतात आणि त्याचं रूपांतर मोठ्या पुरात होतं आणि पूर म्हटलं की आलं मोठं नुकसान। आता आपण जर मागे इतिहासात जाऊन पाहिलं तर अरबी समुद्रात वर्षाला 2 ते 3 वादळे यायची, तीही तुलनेनं सौम्य असायची। त्यावेळी मोठ्या वादळांचा प्रभाव पूर्व किनारपट्टीवरील बंगालच्या उपसागरात जास्त होता। पण आता चित्र पूर्ण बदललेलं दिसतंय। चक्रीवादळाचं प्रमाण वाढलंय। 1980 ला भारतात सॅटेलाइट निरीक्षणांची नोंद सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा सलग 4 वर्ष पावसाळ्यापूर्वी अरबी समुद्रात चक्रीवादळं तयार झालेली। हा बदल स्पष्टपणे हेच सांगतोय की पृथ्वीवर सरासरी तापमान हळूहळू वाढत चाललंय आणि त्याचाच परिणाम आहे ही चक्रीवादळं। सध्या अरबी समुद्र जगातील सर्वात वेगाने गरम होणारा समुद्र बनलाय, असं तज्ज्ञ सांगतात। चक्रीवादळं जेव्हा किनाऱ्यावर आदळतात तेव्हा ती स्ट्रॉम सर्ज म्हणजेच समुद्रातून उसळून आलेल्या प्रचंड लाटा निर्माण करतात। या लाटा सामान्य भरतीपेक्षा अधिक मीटर उंचीच्या असतात आणि त्या किनारपट्टीपासून अनेक किलोमीटर आतपर्यंत विनाश घडवण्याची ताकद ठेवतात। याचं उत्तम उदाहरण आहे 2013 साली आलेलं सुपर टायफून हैयान। फिलिपिन्समध्ये या वादळामुळे 6352 मृत्यू झालेले, त्यातले बहुतांश मृत्यू हे लाटांमुळे झालेले। 2021 ला आलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळेही मोठं नुकसान झालेलं। अवकाळी पाऊस, चक्रीवादळं, पूर ही सगळी संकटं आपल्याला निसर्गाचा संकेत आहे। निसर्ग आपल्याला सतत इशारा देतोय। पृथ्वी हळूहळू गरम होते आणि त्याचा परिणाम निसर्ग आणि आपल्या जीवनावर होतोय। त्यामुळे आपल्याला आता वेळीच सावध झालं पाहिजे।